राज्यामध्ये सध्या भोंदू बाबा, बलात्कारी बाबांचं पीक मोठ्या प्रमाणावर गेल्या काही वर्षात आलेलं आहे. अशोक खरातच्या अगोदर पारनेरमधल्या एका बाबाने एका मुलीवर अत्याचार केले. आता काल परत नांदेडला हरिगिर गिरी महाराज नावाच्या एका महाराजाने एका महिलेवर अत्याचार, बलात्कार केले आणि तिला पैसे देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर एक गुन्हा दाखल झालेला आहे. अशोक खरातचं प्रकरण खूप मोठं आहे, मोठं रॅकेट आहे. असे अशोक खरात, हरिगिरी महाराज किंवा अनेक भोंदू बाबा, बलात्कारी बाबा प्रत्येक शहरात आहेत, प्रत्येक तालुक्यात आहेत. या भोंदू बाबांचं, बलात्कारी बाबांचं सरकार नेमकं काय करणार आहे? जादूटोणा विरोधी कायदा या राज्यात असताना या भोंदूगिरीला सरकार आळा घालणार आहे की नाही? कारण हे भोंदू बाबा, बलात्कारी बाबा जनतेचं आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण करत आहेत. सर्वसामान्य लोकांचं शोषण करत आहेत. धर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली हे लोक जनतेला लुबाडतायत. अनेक महिला आणि मुलींचं मानसिक, शारीरिक शोषण केलेलं आहे, करत आहेत. मात्र एरवी आरोपी जेव्हा बिगर हिंदू असतो किंवा परधर्मी असतो तेव्हा भारतीय जनता पार्टीचे 2-4 सोडलेले आमदार हिंदू जन आक्रोश मोर्चे काढतात. वेगळ्या माध्यमातून मुस्लिम द्वेष करण्यासाठी अशा काही घटनांमध्ये आरोपी जेव्हा बिगर हिंदू असतो किंवा परधर्मी असतो, विशेषतः मुस्लिम असतो, तेव्हा मोर्चे काढतात. भारतीय जनता पार्टी, RSS परिवारातल्या ह्या हिंदुत्ववादी संघटना या भोंदू बाबांच्या विरोधात, बलात्कारी बाबांच्या विरोधात चकार शब्द काढत नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे, आग्रह आहे, या महाराष्ट्रातलं भोंदू बाबांचं, बलात्कारी बाबांचं पीक जे आहे ते नेस्तनाबूत करा. कायद्याच्या आधाराने या सगळ्यांना आपण त्या ठिकाणी जेलची वारी गाडवा. जनतेचं शोषण होतंय, महिलांचं शोषण होतंय. सरकार बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. एखादं प्रकरण वर येण्याची आपण वाट बघता आणि मग तेवढ्यापुरतं कारवाई करण्याचा जर प्रयत्न करत असाल ते अत्यंत गैर आहे. ह्या भोंदू बाबांचं पीक उद्ध्वस्त केलं पाहिजे. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात असे भोंदू बाबा गल्ली बोळात तयार झालेले आहेत. सरकारने याला आळा घालावा, कायदेशीर कारवाई करावी. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.